सीझन 6 क्या बात आहे. सातत्याने 6 वर्षांपासून आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहात. कारण जर पागले गेले एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते, कारण आमच्या परिसरामध्ये देखील एका गावच्या एक लीग्स भरपूर साऱ्या होतात आणि हे 1 वर्ष 2 वर्ष होतात, बट त्यात नंतर लीग कुठे गायब होते माहितीही नाही पडत. बट 6 वर्ष सलग या स्पर्धेचं आयोजन कौतुक करेन मी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ भालगाव आणि तसेच आई गावदेवी क्रिकेट क्लब भालगाव. कारण गावची लीग आजच्या डेटला ना होणं भरपूर गावांमध्ये अवघड झालं हे आम्ही पाहत असतो. बट तुमची एकजुटता पाहून आनंद वाटला. असंच एकत्रित राहा, आणखीन भालगावामध्ये चांगले चांगले उपक्रम लाभवा हीच अपेक्षा तुमच्याकडनं. दोन्ही टीम्सला शुभेच्छा आपण देऊया. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतं. विनायक आणि त्यांचा समवेत. बॅकफूट वरती जाऊन स्क्वॅर कटचा फटका. बॉल चालला डीप पॉइंटला. पकला बॉल आणि पकला क्लासिकल फटका. 4. थँक्यू डीजम. बघा एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपली लीग जरी असली तरी सुद्धा सर्व मॅचेस आपल्याला प्रॉपर 4 ओव्हरच्या करायच्यात. सो त्या अनुषंगाने जी वेळ आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. कारण विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पगली 3 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. बाउंड्रीने सुरुवात झाली. फर्स्ट ओव्हर बॉलर प्रथमला आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल. आता समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्लॅट बॉल पाठवला लॉंग ऑफचा वरना. पकला तडाखा या इनिंग मधला षटकार. स्पेशली जर पागलं या क्रीडांगणापर्यंत पोहोचणं हे कोणत्या खडतर प्रवासापेक्षा देखील कमी नव्हतं. असं वाटलं की लेह लडाखमध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी आलं, ऑफ रायडिंग करण्यासाठी. तो अनुभव आला. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्हच खेळायचा होता. प्लेन मिस डॉट बॉल येतो. महत्वाची गोष्ट राहिली की आपल्या परिसरामध्ये स्पेशली जर विचार केला, भिवंडी परिसर किंवा कल्याण डोंबिवली परिसर, मला असं वाटतं की हा एकमेव ग्राउंड असेल जो एकदम डोंगराळ भागात आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर चांगला नेचर व्ह्यू देखील इथं पाहायला मिळतो आणि अशा जागेवरती खेळणं, अशा क्लायमेटमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा. आता खेचून मारला ऑन साइडला. जस्ट डोंगराचा उल्लेख केला आणि डोंगरावरतीच बॉल पाठवलाय. षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आज पागले जर गेले तर आजच्या जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली असे गणेशजी म्हात्रे साहेब, पप्पू दादा टावरे साहेब, तसेच कृष्णाजी मडवी साहेब, या सर्वांचं मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. त्यांचंही महत्वाचं योगदान. बट फर्स्ट ओव्हर एक्सप्लोजिव्ह स्टार्ट. आता हलक्या हाताने खेळलेत. कव्हरला फोल्डर येतात. सिंगल घेतली जाईल. बट पगले षटक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट यासाठी मी म्हटलं कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आला. काय जबरदस्त सुरुवात या पगल्या षटकामध्ये मिळालेली आहे आणि सुरुवात जी झाली ती वेळही मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 वाजून 7 मिनिटांनी आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे जर विचार केला मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत तुम्हाला पगली 3 षटकं टाकायचीच आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे जियांश आराध्य 11. पण पगले षटक एक्सपेन्सिव्ह लागलं. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला बॅटर विनायकने. जसा बॅटमधनं एक चौकार आणि 2 षटकार आपण पागले. सुरुवात चांगली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता ऑन साइडला पाठवलाय. स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला प्लॉट मध्ये. जा शोधून आणा. आणखीन एक धमाका. सिक्सर. आज अंपायरची थँक्यू. आज अंपायरची चांगली कसरत होणार आहे असंही वाटतंय. कारण या आधीचे जे सामने आम्ही पागले 3 सामने या आधी झालेले आहेत आणि प्रत्येकी मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहतात. ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनवण्यात आला. एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम
टायमर सेट आहे. मी ऑलरेडी क्लिअर केलं की 12 वाजून 7 मिनिटांनी आपण सुरुवात केलेली. 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत पगली 3 षटकं कशाही परिस्थितीमध्ये झालीच पाहिजे, ही लक्षात ठेवा ही गोष्ट. कारण बघा, जर प्रत्येकी टीमला ऍडजस्ट करायला गेलो तर स्पर्धा होणार नाहीये. त्या अनुषंगाने सर्व टीम्सला ही सूचना मी करतो. आपली स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने वेळेवरती सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. यासाठी सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. सो प्रत्येकी टीम खेळत असताना वेळ थोडा वाचवा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, जो उल्लेखही मी केला की रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहतात ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे. बट परिस्थितीला जाणता पारखता सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय. तेजस तेजस म्हात्रे. मी फर्स्ट टाइम भालगावची ग्रामीण टीम मागील सीझन मध्येच पाकली होती. मोस्ट ऑफ टाइम भरपूर साऱ्या स्पर्धा ते खेळतात. बट आमचा फार कमी वेळ होतो की आम्ही मल्लंगड परिसरामध्ये येतो. आय थिंक चिंचवली ती ती स्पर्धा होती. तेजस म्हात्रे आणि आणखीन एक बॅटर जर आपण विचार केला त्या स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ दाखवला होता तेजसने. पण त्याचाच अगेन्स्ट पहिलाच बॉल उडवला आणि पाठवला बाउंड्री लाईनचा बागेत. कधी कधी जास्त कौतुक करणंही चुकीचं ठरतं. कौतुक करायला सुरुवातच जस्ट केली आणि तेजसचा अगेन्स्ट पहिलाच बॉल सिक्सर. स्कोर कार्ड आता पुढे जातोय 29. गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये, थँक्यू सो मच डीजे, फक्त 2 मिनिटं थांबवतोय. चर्चा आपण सुरू ठेवूया. आता आणखीन एक फटका ऑन साईडला, फिल्डर आहेत डीप स्क्वेअरलिंगला आणि बॉल फुल केला जातोय आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ही सिंगल. मग जे मी सांगत होतो गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं एखाद्या खेळाडूचं कौतुक केलं तर नेक्स्ट बॉलवरती किंवा अगदी थोड्याच वेळात त्याच्याकडनं काहीतरी मिस्टेक झालीच पाहिजे आणि मोस्ट ऑफ टाइम्स झालं. आणि एक्झॅक्टली जस्ट तेजसचा मी उल्लेखच करत होतो की मागील सीझन चिंचवलीची स्पर्धा मला आठवली. भरपूर चांगला खेळला होता आणि त्याचा अगेन्स्ट पहिलाच बॉल सिक्सर. तर दोन्ही बाजूंनी रन्स येतात. बॅटर प्रमोद असतील, विनायक असतील, पूर्णपणे त्यांची मनशा क्लिअर आहे की मोठ्या फटक्यांसाठीच जायचं. आणि रन्स 30 ऑन द बोर्ड. दबाव बॉलर्सवरती. बघा, एक महत्वाची सूचना मी फिल्डिंग टीमला देतो. तुम्हाला जितका वेळ घ्यायचा तुम्ही नक्कीच घ्या, बट 3 षटकं झाली, जो उल्लेख आम्ही केला होता 12 वाजून 22 मिनिटांनी 3 षटकं झाली पाहिजे. जर नाही झाली, 12-23 जरी झाले तरी लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. डीप कव्हरला आता फिल्डर पोहोचतात. फुल टॉस बॉल होता, हलक्या तरी फक्त खेळलं आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. भालगाव प्रीमियर लीग 2025-26 सीझन 6. जे मी सांगत होतो की आता आपल्या ग्रामीण विभागामध्ये ना गावच्या लीग्स फार कमी पाहायला मिळतात. कारण महत्वाची गोष्ट ही देखील राखली ना, मी एकच गोष्ट सांगेल, चर्चा आपण त्याच्यावरती करूया या ओव्हर नंतर. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह, आता लॉंग ऑफला फिल्डर येतात, बॉल फुल केला जातो. आणि स्पेशली जर आपण क्रीडांगण पाहिलं तर क्रीडांगणावरती फिल्डिंग करणं ते देखील फिल्डरसाठी थोडं टफच आहे. बट कौतुक करेन की अशा विभागामध्ये क्रीडांगण निर्मित करणं, उभारणं ही गोष्ट सोपी नाहीये. बट ते भालगावकरांनी करून दाखवलं आणि एक जबरदस्त स्पर्धा. कारण आपल्या भालगावचे जे टॅलेंटेड प्लेयर आहेत, युवा खेळाडू आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळायला हवा, हा उद्देश साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. आता लोबा फुल टॉस होता, लॉंग ऑनला फिल्डर आगेत उपस्थित, हलकी मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटर्सने. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2च्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 35 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तेजसकडून अपेक्षा होती की कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून देईल, बट आतापर्यंत झालं नाहीये ते. आणि त्याचाच अगेन्स्ट हा प्रतिहल्ला चढवला. वा, जबरदस्त फटका चपराक लगावला. आणखीन एक धमाका, षटकार 6. दोन षटकांचा खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 41 विदाउट लॉस. टीम 5 स्टार 11. त्याच्या नावामध्ये 5 स्टार आहेत आणि खेळ देखील 5 स्टारच झाला. कारण पहिल्या 12 चेंडूंनी तर फिल्डिंग साईडचे 12 वाजवलेत. कारण 41 धावा पहिल्या 12 चेंडूंवरती आला आणि ऑन टाइम आपण आहोत, असं सहकार्य असू द्या. अजूनही बघा, 12 वाजून 16 झालेले आहेत. मॅक्स टू मॅक्स 12-22 3 ओव्हरसाठी.
जितेंद्र येतो लपता मौद विकेट पहिलाच बॉल पॅनवरती उडवलाय कनेक्शनला जवाब. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनचा फेटीसाठी. सिक्सर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. देख घुमा के आणखीन एक सिक्सर. आता बॅटिंग ज्या प्रकारे सुरू आहे ना, चेनकुली की मेनकुली मूवी आठवली. कुठेही बॉल टाका फक्त बाउंड्रीज येईल अशा प्रकारे खेळ सुरू आहे. आता आणखीन एक हुकचा फटका. फिल्डर नाही आहेत लॉंग लेगला आणि हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बागे. विकेट हवी आहे कारण विकेट येईल तर मॅच मध्ये कमबॅक, विकेट येईल तर रणगतीवरती ब्रेक लावला जाऊ शकतो. बट जर अशा प्रकारे बॅटिंग झाली तर एक मॅमट टोटल या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच बनताना पाहायला मिळू शकतोय. विकेटचा उल्लेख केला. लीडिंग एज विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू अखेरता मिळवून दिला जितेंद्रने. पगला झटका लागला पण एक जबरदस्ती खेळी साकारून आता प्रमोद चालले डगआउटच्या दिशेने. विकेट मिळाली. बट बाद होण्याआधी बॅटिंग चांगली केली प्रमोदने कारण 2 षटकार 1 चौकार 19 धावांचे इंडिव्हिज्युअली एक क्विक अँड स्वीट इनिंग. न्यू बॅटर नॅट नंबर 3 बॅटर प्रथमेश आता क्रमांक 3 वरती आले बॅटिंग करण्याकरिता. स्टार्ट चांगला झाला कारण जो उल्लेखही मी केला पहिल्या 2 षटकांमध्ये 41 देन या ओव्हरमध्ये 10 50 अप 51 ऑन द बोर्ड. दबाव बॉलर्स वरतीच. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. पॅन वरती फुल टॉस टाकणं म्हणजे हे निमंत्रण होतं मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलंय आणि आणखीन एक उडवलाय आणि हा देखील जाईल लॉंग ऑन फार. बॅक टू बॅक बिग वन्स सिक्सर. थँक्यू डीजे. तर या क्षणाला तर हेच म्हणावं वाटतं जेव्हा आपला दिवस असतो ना एक बॅटर म्हणून आपण जिथे बॅट फिरवतो ना तिथेच बॉल पडतो. आता सध्याच्याकडे तेच चाललंय बट आता लिडिंग आहे बॉल मध्ये. आता स्वतः बॉलर तिथे येतात बट कॅच ड्रॉप. अगदी सकाळच्या नाश्त्यामध्ये थोडा नशीब देखील खाऊन आले तसंच वाटतंय बॅटर प्रथमेश. 2 सिक्सर त्यानंतर जीवनदान आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झालाय 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता टीम टोटल 64 आणि 64 करेक्ट आहेत. 64 धावा झालेल्या आहेत आणि विशेषतः फिल्डिंग साईडचं मी कौतुक करेन. अगदी 15 मिनिटं दिली होती बट 13 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं टाकली. असे सहकार्य तुमचं असू द्या कारण मी उल्लेखही केला स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा कोणत्या एखाद्या टीमची नाही आहे एखाद्या खेळाडूची नाही आहे. ही स्पर्धा संपूर्ण भालगावची आहे. सो जेही खेळाडू खेळतील प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेसाठी महत्वाचं आहे. थँक्यू सो मच टीम. फर्स्ट जी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जियांश आराध्य 11 आणि अंतिम ओव्हरची सुरुवातही धूमधडाक्याने. हा देखील बॉल पाठवला आता शोधून आला भरपूर लांब गेला. आणखीन एक मोठा फटका षटकार. थँक्यू डीजे.
आणखीन एक षटकार येतोय. फक्त मोठे फटकेच पाहायला मिळतात. आता हा देखील फुल टॉस आहे. बॉल प्रमाण आता लॉंग ऑनला चालला. फिल्डर येतात, सिंगल कंप्लीट. दुसरी साठी परतणार नाहीयेत. सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता 71. ते मी सांगितलं ना की आज दिवसभरामध्ये अंपायरची चांगली कसरत होणार आहे. कारण अगदी पहिल्या सामन्यापासून जर आपण पाहिलं तर रन्स फार जास्त बनवून त्याला. या आधीच्या सामन्यामध्ये देखील हाय स्कोरिंग मॅच होती. जर आपण फर्स्ट मॅच पाहिली तिथेही पहिल्या सत्रामध्ये ज्या रन्स बनवण्यात आल्या होत्या तो लो स्कोरिंग सामना आपण म्हणूया. बट त्यानंतर 44. देन आपण पाहिलं मागील सामना 73चं टार्गेट होतं. देन नाव 71 ऑन द बोर्ड. आता पडल्यानंतर बॉल राईज झाला. पुलचा फटका खेळायचा होता बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. दरम्यान येतोय डॉट. काहीशा चर्चा आता तिथे बॅटर्स करतात. बट पहिलं सत्र मी म्हणेन की 4 ओव्हरची मॅच 70+ टोटल. इट्स अ मॅच विनिंग टोटल. आणि खरं तर असं टोटल जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने बॉलर्सला देखील थोडं इझी जातं. आता 71 झाले आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड होतील. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. हा बॉल देखील लॉंग ऑफचा वरना षटकार. प्लीज भालगाव प्रीमियर लीग 2025-26 सीझन 6 मधला आता उच्चांक गाठलाय. 5 स्टार टीमने हॅमर केलं आणि बॉल चालला डीप खवरला. आत्ताही चान्स नाहीये फिल्डर्सला. चौकार आणखीन एक आणि सध्या सगळीला या 4 धाव्यांच्या साह्याने बॅटर विनायक खेळतोय इंडिव्हिज्युअली. 42 वरती आणि अजूनही चेंडू बाकी आहेत. एकच चेंडू बाकी आहे. बघा ज्या 2 व्हीलर्स पार्क केलेल्या आहेत अगदी आपल्या एंट्री जवळ. प्लीज विनंती असेल त्या 2 व्हीलर्स तिथनं बाजूला काढायच्यात बिकॉज जनरेटर येतो. सो विनंती असेल ज्या कोणाच्या बाईक्स तिथे पार्क आहेत प्लीज तिथनं बाजूला काढा. शेवटचा बॉल जरूर होता बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. टीम टोटल आता 82 ऑन द बोर्ड आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. बट मॅमथ टोटलचा आपण उल्लेख केला होता आणि मॅमथ टोटल बनवला. स्क्वेकटचा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये बॉल निघून गेलाय गलीमधनं बाउंड्री लाईनचा बाहेर. अंतिम बॉल वरती देखील येतोय चौकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 86 ऑन द बोर्ड आणि 87चा टार्गेट सेट केला. तसेच सन्माननीय जगनजी राणे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं. मी साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपलंही भालगाव प्रीमियर लीग 2025-26 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जनरेटर वाले देखील हेवी ड्रायव्हर आहेत. वो भी सर पे कफन बांध के आहे. टार्गेट 87 धाब्यांचा सेट केला. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये लवकर उतरा आणि फिल्डिंग सेट करा. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉस साठी आपण आमंत्रित करूया. यापुढील जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे परी आर्या 11 आणि श्री गणेश फार्मा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण करणार आहोत. परी आर्या 11 आणि श्री गणेश फार्मा दोन्ही टीमचे कॅप्टन. श्री गणेश फार्माचे कॅप्टन आले आहेत आणि तसेच परी आर्या 11चे कॅप्टन चला फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. ओपनर्स अगदी थोड्याच वेळात पोहोचतील. चला ओपनिंग पेअर आपण देखील जायचं लवकरात लवकर. सामन्याला आपण सुरुवात करूया. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हा जो सामना सध्या सगळीला आपण पाहत आहोत आजच्या दिवसामधला हा चौथा सामना असेल. आय थिंक चौथी मॅच आणि मॅच बिटवीन आपण पाहत आहोत 5 स्टार 11 आणि त्यांचा अगेन जियांश आराध्य 11.
आणि पहिलं सत्र समाप्त झालं 5 स्टारनं जवळ 7 स्टारचं कार्य केलं. कारण 86 बनवलं 4 ओव्हरमध्ये आणि 87चा जायंट टोटल सेट केला अगेन्स्ट टीम जियांशी अँड आराध्य 11. ओपनिंग पेअर पाठवा. चला बॅटिंग टीम सलामीची जोडी पाठवा. रिक्वायर रेट जर आपण पाहिला बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 22 रन पर ओव्हर ऑलमोस्ट बनवायचं. आणि समालोचन क्षेत्रामधली A1 जोडी अगदी दूरनच त्यांना आम्ही कधी ओळखू, ते कुठे जरी असले त्यांना पाहण्यासाठी दुर्बीण लावायची देखील गरज नाहीये. टीम परी अँड आर्या 11चे कॅप्टन टॉस साठी यायचं, कारण श्री गणेश फार्माचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो परी अँड आर्या 11चे कॅप्टन सर टॉस साठी आपण या. समालोचन क्षेत्रामधली A1 जोडी रॉयल एंट्री त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. तेजस म्हात्रे आणि त्यांचा समवेत अमोल मडवी सलामीसाठी आलेत. टार्गेट देखील फार मोठा आहे. सध्याच्या घडीला आपण डोंगराळ भागात क्रिकेट खेळतो आणि आता डोंगरच चढायचा आहे. पण हे डोंगर चढण्याकरिता सध्याच्या घडीला ना 2 व्हीलरने काम बनणार नाही. आता हिमालयन घेऊन चढावं लागेल, कारण 87 करायचे आहेत. सन्माननीय जगनजी राणे साहेबांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आणि तसेच सन्माननीय सुखदेवजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करतोय आपण मंचावरती या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे भालगाव प्रीमियर लीग 2025-26 मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर जोडले गेले असतील तर आपण टॉस करूया. पुढील मॅच पाहायला मिळणार आपल्याला श्री गणेश फार्मा आणि त्यांचा अगेन्स्ट परी अँड आर्या 11. चला मॅच स्टार्ट करा. पहिला बॉल जसा पडेल टायमर स्टार्ट होईल, लक्षात ठेवा. आणि विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं एनी हाफ टाकायची आहेत. सामन्याला सुरुवात. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता तेजससाठी, बट फायदा घेऊ शकले नाहीये तेजस. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बघा 87चा चेज आहे, बट रन्स बनतात त्याच अनुषंगाने सोगना नाना राणे साहेबांच्या शुभेस आपण टॉस करीत आहोत. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला आणि टॉस जिंकलाय परी अँड आर्या 11. आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय. मॅचकडे आपण वळूया आणि तसेच शुभ आगमन झालंय. सन्माननीय नितेश दादा म्हात्रे समाजसेवक दादांना मी विनंती करतो आपणही मंचावरती या. आपली भालगाव प्रीमियर लीग 2025-26 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच शुभ आगमन झालंय आनंद दादा म्हात्रे दादांना देखील विनंती असेल की आपणही सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे वळूया. फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आणि बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. पकला चौकार. तेजस म्हात्रे जे आपल्याला सध्याच्या घडीला सलामीसाठी पाहायला मिळतात. मागील पर्व आम्हाला आठवतं सलग 5 चेंडू 5 षटकार त्याचा बॅटमधनं मागील पर्वामध्ये आले होते. आणि तसेच काही आता या मॅचमध्ये त्याच्याकडनं हवंय, कारण टार्गेट देखील फार मोठा आहे. पहिला चौकार आला. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, बट मिस टायमिंग. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर. मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. अगदी पकल्या षटकामध्ये हा पकला मोठा झटका इथे लागलाय टीम जियांशी आणि आराध्य 11ला. धक्का पहिला. झटका पगला लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 3 वरती धीरज पावशे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. तसेच आणखीन एक उल्लेख मला करावासा वाटतोय. ही स्पर्धा श्री इव्हेंट्स
या वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. मित्रांनो, आपला हक्काचा चॅनल आहे आणि नक्की संपूर्ण जे भालगावकर सध्या सगळीला ऑनलाईन यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेतात सर्वांना सांगू इच्छितो की नक्कीच चॅनलवरती जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्पेशली बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आणि श्री इव्हेंट्स देखील आज लाईव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं कार्य करीत आहे आणि नक्कीच जर एखादी स्पर्धा जर तुम्हाला लाईव्ह दाखवायची किंवा एखादा इव्हेंट जर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग हवी आहे तर आवर्जून तुम्ही श्री इव्हेंट्स आणि तसे प्रोप्रायटर ओनर चेतनजी मडवी यांना आवर्जून संपर्क साधा. मॅच कडे वळूया आणि सध्याच्या घडीला जर आपण स्कोर कार्ड पाहिला तर आहे 7 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि त्या 3 षटकांमध्ये करायचं 80 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये गाडी अडकली आहे आणि सध्याच्या घडीला धक्का स्टार्टने काम होणार नाहीये. या क्षणाला तुम्हाला ऍक्सिलरेटर वरती पाय ठेवावाच लागेल आणि खेळ संपेपर्यंत तो पाय तिथेच राहायला पाहिजे अशी परिस्थिती आहे आता जियांशी आणि आराध्या 11ची. कारण 18 मध्ये आता 80 राहिल्या. बघा, जे आपण सांगितलं की तेजस मात्रेने मागील पर्वामध्ये 5 चेंडू 5 षटकार तेजसचा बॅटमधनं आले होते. बट ती स्पर्धा तो मागील वर्ष होता, हा नवीन वर्ष, ही नवीन स्पर्धा आहे, नवीन टीम्स आहेत, नवीन खेळाडू आहेत. या क्षणाला बघा, मी होनेस्टली तेजस मात्र नो डाऊट एक जबरदस्त खेळाडू आहे. बट या क्षणाला ना तुम्ही प्रिव्हियस टाइम मध्ये काय खेळ केलाय ना त्यापेक्षा जास्त मॅटर करेल की तुम्ही या मॅच मध्ये काय करतायत. सेकंड ओव्हर, बॉलर प्रथमेश. 5 स्टारचा आज 7 स्टार खेळ झाला ज्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवला. कारण बॅटिंग करत असताना 86 बनवला. आता 18 मध्ये 80 करायचं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क, इनर एज आणि विकेट किपरने कोणतीही मिस्टेक केली नाहीये. आणि आता असं वाटतं की तेजस म्हात्रे सोबत उरलेल्या अशा अपेक्षा देखील आता जियांशू आराध्य 11चा आता डगआउटच्या दिशेने. धक्का मोठा. थँक्यू डीजे. आता कुठेतरी हा सामना समाप्त झाल्यानंतर एक 10 मिनिटाचा मेडिटेशन सेशन ठेवायला लागेल टीम जियांशन आराध्य 11साठी. कारण ज्या प्रकारे बॉलिंग झाली, ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते, फुल लेंथ दरम्यान लॉंग ऑन फिल्डर येतात. प्रमोद आहेत. फार चांगली बॅटिंग आज प्रमोद यांनी देखील केली. कारण 19 धावा त्यानेही बनवला. त्यातल्या त्यात विनायक जे ओपनिंगसाठी आले ते तर अक्षरशः बरसले होते. त्यांनी हे इंडिव्हिज्युअली ज्या रन्स बनवला. नेक्स्ट बॉल, आता ऑन साइडला फटका, कनेक्शन लाजवाब. बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगचा वरनं, सीमा पार, षटकार 6. गोष्टी पाहायला मिळणार आहेत आपल्याला. आता दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. सुरुवात महाराष्ट्रामधनं झाली, त्यानंतर राजस्थानपर्यंत पोहोचले. आता थोड्या वेळानं कन्याकुमारीपासून स्टार्ट घेतील आणि काश्मीरपर्यंत पोहोचतील. त्यांचा काही नियम नाही आहे. अतिरिक्त रन, बट या एक्स्ट्राजने देखील आता फरक पडणार नाहीये. 46 बनवलं होतं विनायकने. काय बॅटिंग त्याची राखली होती. आज घर बसल्या हे पहा, ही प्रीमियर लीग आहे, आपलीच गावची लीग, सगळं चालेल. बॉल आता 2 वेळेला निसटला असता तरी चाललं असतं. आता हे पहा, हा रिप्ले जर आपण पाहिला ना तर सध्याच्या घडीला जे बॉलर आपल्याला पाहायला मिळतात, प्रथमेशने सांगितलं आपली स्पर्धा चालेल, हरकत नाहीये. आता लोवा फुल टॉस होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल येतो. लीगची हीच मजा आहे. कारण बघा, आपल्या गावची लीग स्पेशली ना, या लीग मध्ये ते खेळाडू खेळत असतात ज्यांना कधी कधी खेळण्यासाठी वेळ नाही मिळत. जॉब, व्यवसाय, आपले जे कामधंदे आहेत
ते थोडं बाजूला ठेवून 2 दिवस फक्त आपल्या गावासाठी हा फटका लाजवाब आहे. पाठवला बॉल लॉंग ऑन समर्थ. डिस्टन्स वाईज जर रन्स द्यायचं असतं तर 10 नक्कीच दिला असता, पण मिळतील 6. थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि स्कोर कार्ड आहे 21. आणि हेल्थची व्यवस्था झालेली आहे. पूर्वी पॅकर्सचे ओनर वैभव दादा म्हात्रे. थँक्यू सो मच वैभव दादा, कारण काळंजी तर या गोष्टीसाठी रेडीच होते. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, पॉवरफुल फटका, सिक्सर. म्हात्रे एखाद्या टीम मध्ये असायला हवे होते, कारण भागेश म्हात्रे तोडतो कमी फोडतो जास्त. ते बॉलिंग जरी करतील तरी सुद्धा सेम लाईन माझी असेल. त्यांची बॉलिंग मी एकदाच प्रॅक्टिस सेशनला ओलीला पाहिली होती, मला आठवतं. जीन्स पॅन्ट वरती ते बॉलिंग करत होते. बघा मॅच मध्ये सध्याच्या घडीला जास्त काही बाकी राहिलं नाहीये, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न फक्त हाच बाकी आहे की टीम 5 स्टार किती रन्सने हा सामना जिंकेल. आणि इथे पहा फिल्डरी बॉलला शोधतच होते, कारण ते देखील सध्याच्या घडीला लीला दाखला आलेत. फक्त हिमालयन आणायला विसरले तिथे. या स्पर्धेमध्ये कूलर आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर्ड केला आहे, नामवंत खेळाडू आणि तसेच गोल्डन मॅन वसारचे सन्माननीय आकाशदादा म्हात्रे साहेब, सागरदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानपन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच या संपूर्ण मलंगड क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकमेव अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपण इतिहास घडताना पाहिला. 2 दिवसीय स्पर्धा, आणि 2 दिवसीय स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक ठेवण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावरती आहे, असे सन्माननीय गोल्डन मॅन आकाशदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं. मी सर्वांना विनंती करतो आपण यायचं मंचावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बालगाव प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मॅचकडे आता वळूया. स्कोर कार्ड आता या सिक्सरच्या साह्याने 38 ऑन द बोर्ड, आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि जे मी सांगितलं की फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न फक्त हाच बाकी आहे की 5 स्टार 11 किती रन्सने हा सामना जिंकेल. भागेश म्हात्रे यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता फक्त परेश दादांनी थोडे लक्ष द्यायला पाहिजे, सगळं होऊन जाईल. काही गोष्टींसाठी वयोमर्यादा असते. फाईव्ह स्टार टीमने जो उल्लेख मी केला की 7 स्टार खेळ दाखवला या मॅच मध्ये, आणि मला ती एक ऍड आठवली, इट 5 स्टार डू नथिंग, बट या सामन्यामध्ये इट 5 स्टार अँड डू एव्हरीथिंग. अशा प्रकारे खेळ राखला 5 स्टार टीमचा. अंतिम षटक बॉलर श्याम आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 5 चेंडू डिलिव्हर होणं बाकी आहे. मॅचचा रिझल्ट तर ऑलरेडी डिसाइड आहे. पुलचा फटका आला, विकेट मिळेल का? फिल्डर येतात आणि कॅच ड्रॉप. फिल्डर देखील गार्डन मध्ये फिरत होते, बट ते खडकवालं गार्डन होतं. आणि तोपर्यंत आताही कंप्लीट केली जाईल ही सिंगल, फक्त सिंगल मिळेल.
हा सामना जसा समाप्त होईल ना कुठेतरी तेजस म्हात्रे यांना एक फार मोठी कॉन्फरन्स मीटिंग घ्यावी लागेल. कारण गावची लीग जरी असली ना तरी सुद्धा बघा आपण क्रिकेट या खेळाला एन्जॉय करण्यासाठी खेळतो, बट कोणी हारण्यासाठी नाही खेळत. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच खेळतो. या क्षणाला थोड्या चर्चा या सामन्यानंतर कराव्या लागतील की ज्या अजूनही उर्वरित सामने जे बाकी आहेत आपले त्यामध्ये आपण कमबॅक कशा प्रकारे करू शकतो. एक 10 मिनिटाचं मेडिटेशन ठेवायला हवं तेजस दादा शांतीसाठी, कारण शांती भंग झाली या सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉल आता खेचून मारला. फिल्डर आहेत तिथे उपस्थित आणि इथे फिल्डर तर सध्या सगळीला चिल करतात लेह लडाख मध्ये. ते कधीपासून प्रयत्न करतात की बॉल फील्ड करायचं, बट बॉलने देखील सांगितलं तुझ्या हातात यायचंच नाहीये. चेंडू बाकी आहेत आता, 2 चेंडू फक्त बाकी आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ हॅमर्ड केला डीप कव्हरला फिल्डर. आताही कॅच ड्रॉप. आता फिल्डर्सने ठरवलंय आउटफील्ड मध्ये बॉल येऊ दे, आम्ही पकडत नाही आणि कॅच पकडायचा तर आमचा मूडच नाहीये. कॅच ड्रॉप आणि आता फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. जबरदस्त खेळ आपण पाहिला 5 स्टार 11 या टीमचा. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये ते विजयापर्यंत पोहोचले. सामना समाप्त, बाजी मारली अगदी इझिली 5 स्टार 11 टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम जियांशी अँड आराध्य 11. प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस बिकॉज बॅटिंग करत असताना 46 इंडिव्हिज्युअली बनवलं. एक मॅरेथॉन इनिंग. विनायक ठरले प्लेअर ऑफ द मॅच.